प्रश्न 1. सेवा हक्क दिन कधी साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे एप्रिल 28. प्रश्न 2. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? बरोबर उत्तर आहे 2015. प्रश्न 3. पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण होते? बरोबर उत्तर आहे स्वाधीन क्षत्रिय. प्रश्न 4. सध्याचे राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहेत? बरोबर उत्तर आहे मनुकुमार श्रीवास्तव. प्रश्न 5. मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 6. नीरज चोप्राने पॉट इनव्हिटेशनल स्पर्धेत किती मीटर भालाफेक केली? बरोबर उत्तर आहे 84.52 मीटर. प्रश्न 7. जागतिक मलेरिया दिवस कधी साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे एप्रिल 25. प्रश्न 8. WPL 2025 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? बरोबर उत्तर आहे मुंबई इंडियन्स. प्रश्न 9. WPL 2025 चा उपविजेता संघ कोणता होता? बरोबर उत्तर आहे दिल्ली कॅपिटल्स. प्रश्न 10. भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? बरोबर उत्तर आहे ऑपरेशन टिक्का. प्रश्न 11. भारतामधील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणत्या राज्यात बांधला गेला आहे? बरोबर उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न 12. शिमला करार कोणत्या दोन देशांमध्ये झाला होता? बरोबर उत्तर आहे भारत आणि पाकिस्तान. प्रश्न 13. ऋषिकेश कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी कोणत्या संस्थेने केली आहे? बरोबर उत्तर आहे रेल विकास निगम लिमिटेड RVNL. प्रश्न 14. 2025 मध्ये लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स पुरस्कार समारंभ कोणत्या देशात पार पडला? बरोबर उत्तर आहे स्पेन. प्रश्न 15. 2025 मध्ये वर्षाचा सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली? बरोबर उत्तर आहे अर्मांड डुप्लांटिस. प्रश्न 16. 2025 मध्ये वर्षाची सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून कोणाला गौरवण्यात आले? बरोबर उत्तर आहे सायमन बाइल्स. प्रश्न 17. 2025 चा स्पोर्टिंग आयकॉन पुरस्कार कोणाला देण्यात आला? बरोबर उत्तर आहे राफेल नडाल. प्रश्न 18. 2025 सौदी अरेबियन ग्रँड प्रिक्स विजेता कोण ठरला? बरोबर उत्तर आहे ऑस्कर पियास्त्री. प्रश्न 19. जागतिक आरोग्य संघटनेने फायलेरिया संपवण्यासाठी कोणत्या वर्षापर्यंतचे लक्ष्य ठेवले आहे? बरोबर उत्तर आहे वर्ष 2030. प्रश्न 20. अलीकडेच कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी यशराज भारती सन्मान पुरस्कार 2025 प्रदान केला आहे? बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 21. अलीकडेच केरळ राज्य विद्युत मंडळाने व्हेइकल टू ग्रीड V2G तंत्रज्ञानासाठी कोणत्या IIT संस्थेशी करार केला आहे? बरोबर उत्तर आहे IIT बॉम्बे. प्रश्न 22. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने शाळांमध्ये एनर्जी ड्रिंकवर बंदी घातली आहे? बरोबर उत्तर आहे पंजाब. प्रश्न 23. ओशन विजन अंतर्गत अलीकडेच भारतीय नौदलाने कोणत्या देशाच्या जहाजाची दुरुस्ती पूर्ण केली आहे? बरोबर उत्तर आहे मालदीव. प्रश्न 24.
अलीकडेच संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला? बरोबर उत्तर आहे एप्रिल 20. प्रश्न 25. शिमला कराराची तारीख काय होती? बरोबर उत्तर आहे 2 जुलै 1972.